संजय राऊतांनी देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारा गौप्यस्फोट केलाय। बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केलेला आहे। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरू होता। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता। अटकेची टांगती तलवार होती। मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं। पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती। त्यामुळे मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल राऊतांनी केलाय। अमित शहा हे एक खून प्रकरणामध्ये आरोपी होते। त्यानंतर तडीपार सुद्धा केलं होतं। शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते। पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली। शहांना एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला असं राऊतांनी म्हटलंय। हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले असा सवाल राऊतांनी केलाय। आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळेला मोदींच्या विरोधात होता, पण ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला होता। मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे पवार मोदींना भेटले म्हणून राऊतांवरील कारवाई टाळली जाईल या भाकड कथांवर माझा विश्वास नव्हता। त्यांनी मला अटक केली। मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे। कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही। त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही। त्यांनी असंही म्हटलंय की अरे त्यांचं सोडून द्या तुम्ही। ते कोण आहेत? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का?